हा ते नाही आले आपण दुसरी आणू. आता कापूस तर विकू दे. आता त्यापाशी पैसे दिले काय केलं तुम्ही? ते घरात लागत नाही खर्च पाण्याले. मी त्यापाशी 5000 रुपये दिले होते. तुम्ही त्यामध्ये फक्त 3000 ठेवले. ऐकत जाईन तू. अरे 3000 किती सायकल येईन का तू सांग आता. नमस्कार ऋतू. नमस्कार नाही करत. बघा ऋतूचा नमस्कार. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती उद्या बर्थडे आहे आपल्या सोनलचा है की बा. तुझा नाही बेटा आपल्या दीदीचा आहे. तू आहे का. ऋतूचा बर्थडे आता. सोनी म्हणा दीदी म्हणा बेटा. दीदी म्हणा म्हण दीदी. हा सोनू दीदी म्हणतो पा. तर उद्या सोनलचा बर्थडे आहे. तर बर्थडे साठी खूप रडली ती रात्री. तुम्हाला माहित नाही पण एवढी रडली ती कारण तिचा उद्या बर्थडे आहे. तिला पाहिजे सायकल. तर आता ती सायकल पाहिजे. आता सायकल घ्यायसाठी सुद्धा आमच्यापाशी पैसे नाहीये. ती तर तुम्ही म्हणता ताई आता हाय पादायची सुद्धा गाडी चालू आहे. कारण की आपण तिला सायकल बी घेतली तर त्या तिघी बहिणी आहे आणि त्यात आमचं हे झिंगूर बी आहे. हे लय बदमाशे बरं हे दिसतं तसं नसतं है की. हे आता पा दिसतं तिला मला सायकलच पाहिजे. आता पा आणि तुम्हाला तर माहित असणार आहे जसं की आपल्या ओमबाईच्या घरी ती सायकल आणली होती आपल्या परीसाठी हिच्या सोनलसाठी. ती सायकल तिकडच आहे अजून. ती काय आम्ही घरी आली नाही कारण की आम्हाला आणायला चान्सच नाही तिचा. कशी आणा मग समजणार नाही. तर आता मी आईला म्हणलं या म्हणलं तुम्ही इकडं. तर जसं सायकल टाकून आणा. तर आईचं म्हणणं आलं की आपली चिव लहान आहे अजून. पण नक्की म्हणजे आम्ही अजून नाही पण आम्ही समजा 1-1.5 महिन्यानं मग आलं कधी आम्ही त्या गाडीत सायकल टाकून आणू. पण मग मी कसं म्हणलं मग ती सायकल तू वापरतो म्हणलं आता आणली की 2-2 सायकलीच काय आम्ही. पण तरी तिने ऐकलं नाही. खूप रडली सायकलच पाहिजे सायकलच पाहिजे. मग आईला फोन लावला मी. आई म्हणे की हा तुला बी सायकल हा दीदीवाणी सायकल पाहिजे आम्हाला. आता काय करसा. तर कसं तरी तिला मनवलं की बा जसं की आजी नाही आणली तर म्हणलं मी तुला आणून देईल सायकल. तू काही टेन्शन घेऊ नको. तर हो बोलली आता. आणि सकाळी अजून चालू केलं तिचं रडणं. आका तिच्या पप्पाने तिला वावरात नेलं. आता समजेनच ती वावरात आणि तुम्हाला तिचा ताल कसा होतं म्हणून म्हणे तू वावरात चाल म्हणे तू तिला परेशान करशील कारण की ती एवढी किर करते तुम्हाला काय सांगा. तर आता सुट्ट्या अजून शाळा काही उघडली नाही. तर आज तिच्या पप्पासोबत गेली ती वावरामध्ये. आता नक्की ती आली की तुम्हाला दाखवीन मी. आता उद्या तिचा बर्थडे तर बर्थडेसाठी तिला सायकल पाहिजे. तर आता बघू आता आपण. आणि तुम्हाला तर माहिती अजून कापसाला भावसुद्धा काहीच नाही आहे. तर कापूस अजून घरातून कापूस गेला बी नाही. आणि तुम्हाला तर माहिती शेतकऱ्या माणसाचं काम कसं असतं. आणि सध्या पैसे सुद्धा तंगाई चालू आहे म्हणून सध्या काही आम्ही आणणार नाही ती सायकल. पण माझं म्हणणं आहे की आणल्यापेक्षा तिची सायकल तिकडलीच आम्ही घेऊन येऊ. तर आता बघू आता जर कधी आपल्या ओम भैया कधी येत असलं तर मग काही ती सायकल आणू नये. पण कधी नाही येणार असला तर मग सायकल. पण मग असं वाटतं की ती सायकल ही सायकल 2-2 सायकल होऊन जाईल. तर आता विचार पडला काय करा म्हणून. आता तिची पप्पालाच विचारते मी काय म्हणता काय नाही. तर ते सुद्धा समजेनच आपल्याला. पण माझं म्हणणं आहे की आता नको सध्या सायकल कारण की आता उन्हाच्या सुट्ट्या आता समजा त्यांनी नाही आणली तर मला उन्हाळ्यात सुट्ट्यात आपण घेऊ म्हणलं. कारण की आता सध्या शाळा चालू होणार आहे लगेच. मग लेकरू अभ्यास सोडून देतो सायकलच खेळत बसतात. त्याच्याकरता म्हणलं आता जरा थांबा म्हणलं तिला जरा समजून घालू तिच्या आम्ही. आणि जर कधी आईने आणली तर बरंच आहे. पण मग नाही कधी आणली तर आम्ही म्हणलं तुला याच्या वक्ती घेऊन देऊ म्हणलं आपण एप्रिल-मे महिन्यामध्ये. कारण की एप्रिल-मे महिन्यामध्ये सुट्ट्याच लागतात लेकराले. तर मग मला ती सायकल घेऊन दे. तर मग उन्हाळ्यात सुट्ट्यात तू मामाच्या घरी जाजो म्हणलं आणि ती सायकल तिकडेच खेळजो आणि मग यायच्या ती सायकल घेऊन येजो असं माझं म्हणणं आलं. पण ती काय ऐकायला तयार नाहीये. तर आता मी ती येतीलच वारातून तर झाडझूड काढून घेते आणि मग ते आले की तुम्हाला त्यांचं मत कळवते. सर्दी होती वाटतं आता आहे की औषध पाहिजे तुला. त्याला औषध देऊन द्या एकदा. तूच तर म्हणाला औषध पाहिजे म्हणून. मग काय पाहिजे तुले. जिम मग पाहिजे. 2 पाहिजे तुले. सायकल बाप्पाला सायकल पाहिजे येले. काय हा का गाडीमध्ये शेल टाकून आणा. राणी काय आणलं. पराठा करून आणला तिने. बापा राणीची चॉईस काय झाली.
काय सोयी असल्या कापूस वाढत मग सोनी ना कापूस काय आज ती सोय फिरायले कापूस असते का लेकरा का मला आईचंच काम ना बाप्पा. हा मी येतो करतो. ऋतूला घेऊन जाणार काल आता. नाही मला तू कसं कर दीदी आहे ना सायकल आणता ना बा तुला सायकल नाही आणता मला पाहिजे बाबा. मग कोण आणायची सायकल तर आम्हाला सायकल आणणार सोनलसाठी एक हा, मग काय करता? आणि एक रुद्रासाठी कार बेटा हा, रुद्र सायकल आहे ना रुद्राला पहिलेच एक सायकल आहे एक गाडी आहे एक घोडा आहे तुमची भाषा यायची आई. का रे दीदीला आण नाही का मग दीदीला आणून सायकल मला बी. दीदी सायकल आणायची ना दीदी रे आज दे रे, तू रडत होती रे काल दी किती रडली बापली बहीण हा? ऋतूला नाही आणलं, ऋतूला नाही आणलं. काय ऋतू आणायची की नाही सानू असं नको करून बेटा हा, एवढा बॉन्ड झाला आता दादागिरी करायला लागते तू तिचं नाव घेतो ती नाव घेईल त्याचं म्हणून तेव्हाशी आहे ना सायकल पण. पण मग तुला काय करणार आहे तू गपची बस ना ऐकीन दिलाय तेव्हाशी आहे ना. सानू ऐकत जाईल. ऐकत या जाईल पोऱ्याला बेटा. हे पोर बिन फालतू बोलायला लावते हा तू गपची बसली नाही तसंच काम करायला तू उठून जा तू बेटा, बाटली पाहून जाय तिकडे जा घरचं. तर तुला किती काय कर पोळ्या थोडाच नको भलं पुढं काढ बाहेर होय सानू हात काढ आम्हाला एक सायकल रुद्रला आणणार आणि एक सोनलला आणणार पण सध्या आणते आम्ही अजून कापसाली भाव नाही आता हा काय मारबर झाली ट्युशनला आता तिकडून आली लगेच ट्युशनला पळाली आता समजून- काय 5 वाजेपासून म्हणजे 5 वाजता ट्युशन होती ना तिची. हाव, आली लगेच गेली, हातपाय धुतले लगेच गेली. तर 4 वाजताच निघलो की नाही मग तर त्याला काळजी ट्युशन आहे मया ट्युशन आहे मया काय झालं तिला काळजी किती मग लय ते बाबा पळा मग या. ट्युशनची दिदी बी म्हणे ना म्हणे तुमची दोघीपेक्षा हिचा बी म्हणजे जास्त चालतो म्हणे. म्हणजे काळजी पूजा नाही आली ते आणि- घरी चला म्हणजे पप्पा लवकर घरी पूजा आणि दीदीपेक्षा ट्युशन बरं आहे मला का आवडत ना अभ्यास केला हवा रात्रीचा अभ्यास केला म्हणजे तर जाऊ नको तर ऐकत मी नाही पोरी काय करसान काय आहे आता येईनच ती ट्युशन ती काय म्हणते पाहू आपण किती वाजले आता पाव 6 वाजता येईनच ती आता 5 वाजता झाली ट्युशन आणि रुद्रपा काय तयारीत बसला काय माहित काय रे बेटा काय काम बसला रे भाऊ बतलो बोली भाषा मालिकाची दिवी लावण्याची सुट्टी राहते तू हा अरे नाही रे बापा फटाका जीव भेटतो बाबा माया आबा हम्म? काय हो? खाली पडता का काय हा? येते आवाज बी येत नाही का नाही पावा कानाला काय फटाका फुटला की असं कानाला हात लावत आहे ना आम्ही फक्त तू ना हा. तुटून तिकडून फुटते का फटाका हम्म. कोण? हा ते नाही आले आपण दुसरी आणू आता कापूस तर विकू दे आता तेव्हाशी पैसे दिले ते काय केलं तुम्ही ते घरात लागत नाही खर्च पाण्याले मी तेव्हाशी 5,000 रुपये दिले होते तुम्ही त्याच्यामध्ये फक्त 3,000 ठेवले ऐकत जाईन तू अरे 3,000 किती सायकल येईन का तू सांग आता जरा सबूर होता तुम्ही काय काय कापूस सबूर? राडा आता हे पाय आता 2-3 दिवस आजी कधी आली आजी सायकल आणली तर बरं आहे आणि नाही कधी आणली तर मग मी आणून देतो सायकल लगेच लगेच आजी आली आजी सायकल त्यापेक्षा घेतलं आजी तशी सायकल दिसली नाही की मग लगेच दादा दादा आणि पप्पा जाती मग सायकल घेऊन येते. हा वा कांदा कांदा आजी तर संध्याकाळी येणार होती. मग दुसऱ्या दिवशी पाठवून माझी राहणार नाही का आपल्या घरी नाही. वा रे वा हा असं ते पैसे नाही आपल्या पैसे ऐकत काऊन तू आता विचार नाही आहे. पावायचे पैसे नाही पावायचे वा, हुशार पैसे हे लेकरं. येल्ले तोंड फुटलं गेले तर अशी काय? खिसच ए नाही दिले बेटा ऋतू दीदी सांग बरं म्हणा सायकल मागू नाही म्हणा त्याच्यानं तुला आम्ही ऐकू काय येते तुला आता तू सांगा नाही. सारख्या पोरले समजून काय सांगा काय म्हणते? आताच पाहिजे म्हणती आता 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 सायकल कोणी आणि काय सोनल ते उठ. हा उठ बसली चल अभ्यास काय ट्युशन दिदी ना अभ्यास कर जा हा उद्या किती अभ्यास आणू मग? अभ्यास केला हं? आणि आज कसं काय? सोनल वावरत आली ती सोनल थोडाफार आज कापूस सुद्धा येसू लागला आहे की सोनल हा. किती येसू लागला सांग बरं किती किलो किलो. हा 10.
10 किलो बापाले कापूस बाप्पा झाला. बाप्पा बाप्पा 10 किलो वेचला तिने कापूस. आज तर गलत जिंकला मग तू ना हा झाले का मी सांगू त्या माहिती काही असला नाही 10 किलो कापूस पण तुला जरी गेली असेल का ना. अजून? नाही, काय काम नका करू तुम्ही. हा, हा. हा, हा.